नमो नमः। कथमस्ति सर्वे? अद्य वयं पाठः 19 पठामः। अहो सुमधुरः कालः। अहो सुमधुरः कालः। तोषदः समयः। मनोहरः परिसरः। रमणीयं वातावरणम्। आकाशः विमलः। आकाशे नीलाः मेघाः विलसन्ति। विविधाः खगाः विहरन्ति। रविः उदयति। रविकिरणाः विराजन्ति। सुखदः वायुः शनैः वहति। अधुना कालः इत्युक्ते समयः। सुमधुरः मधुरं सुमधुरः। तोषदः आनन्ददायकः। समयः कालः वेळ। मनोहरः परिसरः सुन्दर परिसर। रमणीयं वातावरणं। वातावरणं कथमस्ति? रमणीयम् अस्ति अतः सुन्दरम् अस्ति। छान आहे वातावरण। आकाशः विमलः। विमलः इत्युक्ते किं? विमलः स्वच्छ। आकाशः कथमस्ति? आकाश स्वच्छ आहे। आकाशे नीलाः मेघाः विलसन्ति। म्हणजे आकाशात निळ्या वर्णाचे म्हणजे निळ्या रंगाचे मेघाः मेघः मेघाः एकः मेघः अनेक मेघाः म्हणजे खूप सारे ढग त्या आकाशात काय होत आहेत? विलसन्ति इकडे तिकडे जात आहेत। विविधाः खगाः विहरन्ति। खगाः कथमस्ति? विविधाः वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी। खगाः खग खगाः विहरन्ति पक्षी सगळीकडे इकडे तिकडे उडतायत आकाशामध्ये किंवा फिरतायत भ्रमण करतायत। रविः उदयति। रविः इत्युक्ते सूर्यः। प्रभाते उदेति उदयति। रविः उदयति म्हणजे सूर्य उगवलेला आहे। रविकिरणाः विराजन्ति। रविः सूर्यः। रविकिरणाः सूर्याचे किरण म्हणजे सूर्याचे किरण सगळीकडे काय होतात? पसरतात। विराजन्ति। सुखदः वायुः शनैः वहति। वायुः कथमस्ति? सुखदः। वायुः इत्युक्ते किं? वारा। वारा कसा वाहतोय? शनैः हळूहळू वाहतोय पण कसा येतो वारा? सुखदः छान वारा हळूहळू मंद मंद वाहतोय। अवगतं वा? अस्तु। अग्रिमपरिच्छेदः। एषा वाटिका। वाटिकायां बहवः वृक्षाः सन्ति। वृक्षशाखायां खगाः वसन्ति। वानराः अपि उपविशन्ति। शुकाः फलानि खादन्ति। पिकाः कूजन्ति। काकाः रटन्ति। वाटिकायां जनाः विहरन्ति। शुकाः अटन्ति। बालकाः धावन्ति। बालिका मोदम् अनुभवन्ति। महिलाः देवालये नमन्ति। वाटिकायां लताः सन्ति। लतासु मुकुलानि विकसन्ति। वाटिका इत्युक्ते किं? वाटिका इत्युक्ते बगीचा बाग। बहवः वृक्षाः सन्ति। वृक्षः अस्ति वृक्षाः सन्ति। बहवः खूप सारे वृक्ष झाडं आहेत। वृक्षशाखायां शाखा इत्युक्ते फांदी। खगाः वसन्ति। खगः खगाः वृक्षः वृक्षाः वानरः वानराः। तरी शाखायां झाडाच्या फांदीवरती पक्षी बसलेले आहेत। वानर मरकटः ते सुद्धा अपि वानराः अपि उपविशन्ति। वानर सुद्धा बसलेली आहेत। शुकाः फलानि खादन्ति। शुकाः शुकः विटु विटु करोति सः शुकः किं करोति?
फलानि खादन्ति शुकाः शुकः शुकाः फलानि खादन्ति पिकाः कूजन्ति पिकाः कुहू कुहू करोति सः पिकः पिकः पिकाः पिकाः कूजन्ति पिकः कूजति पिकाः कूजन्ति शुकाः अटन्ति अत्र तत्र अटन्ति अत्र तत्र अस्मिन् शाखायां तस्मिन् शाखायां शुकः अटन्ति बालकाः धावन्ति बालकाः किं करोति धावन्ति धावनं करोति पळतायत मुलं आणि मुली काय करतात बालिकाः मोदम् अनुभवन्ति आनंद अनुभवतायत मुली सगळ्यात मस्त बागडतायत खेळतायत महिलाः देवालये नमन्ति महिलाः कुत्र नमन्ति देवालये महिला महिलाः बालिका बालिकाः तर्हि वाटिकायां लताः सन्ति लताः इत्युक्ते वेली वेली असतात ना आपली वेली त्या बागेत असतातच तुम्हाला माहिती आहे लतासु मुकुलानि विकसन्ति मुकुलानि इत्युक्ते कळी आणि विकसन्ति म्हणजे त्या सगळीकडे वेलींवरती काय आल्या कळ्या आलेल्या आहेत अग्रिमः परिच्छेदः एषः कासारः कासारे मीनाः तरन्ति मीनाः इत्युक्ते किं मासे काय करतात तरन्ति मीनः मीनाः कासारजले कमलानि विकसन्ति कमलं पुष्पं कमलानि विलसन्ति बकाः हंसाः च विहरन्ति बकः ध्यानं करोति सः बकः हंसः तत्र किं विहरन्ति बकाः हंसाः च विहरन्ति बगळे आणि हंस काय करतायत तर तिथे त्या तलावात त्या तळ्यामध्ये फिरतायत इकडून तिकडे धेनवः जलं पिबति धेनवः इत्युक्ते किं गौः गावः गाय गाई गाय धेनुः धेनवः धेनुः धेनवः बालिका बालिकाः मीनः मीनाः तर्हि धेनुः धेनवः किं करोति जलं पिबन्ति तरी सगळ्या गायी काय करतायत तिथे तळ्याच्या काठाशी येऊन काय करतायत तर पाणी पितायत रजकाः क्षालयन्ति रजकाः वस्त्रं क्षालयति सः रजकः रजकः रजकाः रजकाः वस्त्रं क्षालयन्ति रमणीयः कासार परिसरः कासार तळ्याचा परिसर कसा आहे रमणीय आहे सुंदर आहे समजला का पाठ सगळ्यांना अवगतम वा अवगतम इत्युक्ते समजलं का अवगतम वा अस्तु तरी पुन्हा मिलावः नमो नमः सर्वेभ्यः कथमस्ति अद्य वयं पाठक्रमाङ्कः 20 संयुक्ताक्षराणि पठामः संयुक्ताक्षराणि इत्युक्ते किं मराठीत सगळ्यांना माहिती असेल जोड शब्द एका अक्षराला दुसरं अक्षर जोडलं की तो काय होतो संयुक्त अक्षर होतो अत्र पश्यतु पुस्तकमस्ति किल सर्वेषां समीपे पुस्तकानि सन्ति अस्तु तर्हि क हलन्त क योग क तर्हि किं कला क जोड शब्द कलाच क असलेला जोड शब्द किंवा ख कला य कला न
तर्हि पुस्तके पश्यतु तत्र क योग क अक्षर अभवत् क शब्द कथमस्ति कुक्कुटः कुक्कुटः ख योग य तस्य शब्द किं ख्यातः ग योग य तर्हि उपयुज्य किं शब्द अभवत् योग्यः घ योग न तर्हि विघ्नः पश्यतु तत्र पुस्तकामध्ये ग क ख ग घ ग अन्तिम अक्षरम् अनुनासिकं किम् अस्ति अनुनासिक ग ग तर्हि गंगा गंगा उच्चारणं कथं गंगा गंगा तर्हि ग योग ग गंगा च योग च तर्हि उच्चः उच्चः उज्ज्वलः अत्र किमस्ति ज योग व हलन्त ज योग ऊर्णं व तर्हि उज्ज्वलः अंजनम् अंजनम् अत्रापि अनुनासिका अस्ति च छ झञ्ञ तर्हि अंजनम् अट्टः अत्र किमस्ति संयुक्ताक्षर वदतु कोऽपि योग्यं ट योग ट अट्टः विठ्ठलः सर्वे जानन्ति किल विठ्ठलः ठ योग ठ ठला ठ विठ्ठलः षण्णवतिः अक्षरं पश्यतु तत्र संख्यामध्ये सर्वे जानन्ति खलु एकतः शतं पर्यन्तं तत्र तर्हि संख्या किमस्ति षण्णवति तर्हि तत्र संयुक्ताक्षर किं ण योग ण षण्णवतिः पुनः त योग म तर्हि शब्दं किम् आत्मा मिथ्या थ योग य मिथ्या तद्दिनं तर्हि किं द योग त तद्दिनं ध्यानं ध योग य ध्यानम् अन्यः न योग य अन्यः आप्तः प योग त आप्तः अब्धः ब योग द अब्धः अभ्यासः भ योग य अभ्यासः सम्मतं म योग म सम्मतं पुनः शय्या य योग य शय्या तर्कः अत्र किमस्ति पश्यतु हलन्त र अस्ति योग क हलन्त र योग हलन्त क योग अ तर्कः ल योग प हलन्त ल योग प अल्पः शब्दं किम् अल्पः पुनः नव्यः अत्र संयुक्ताक्षर किं नव्यः व योग य व हलन्त्य य पूर्णं नव्यः नश्यति नश्यति श हलन्त्य योग य संयुक्ताक्षर श्य शब्दं नश्यति पुष्पम् अत्र संयुक्ताक्षर किं वदतु कोऽपि वदतु तर्हि हलन्त श षट्कोणातलं श बरं का श योग प पुष्पं पुन्हा सस्यं स योग य सस्यं सह्याद्री अत्र किमस्ति ह हलन्त योग य सह्याद्रिः अत्र शब्दमस्ति संस्कृतेन अतः अग्रे विसर्गः आगच्छति तर्हि किं सह्याद्रिः अत्र अधः पश्यतु किम् अस्ति
हलंत क योग हलंत श षट्कोनातला श योग अ किंवा भवत् क्ष क्ष तरी शब्दं किं पुनः साक्ष्यं साक्ष्यं पुनः ज्ञ अपि कथम् अभवत् तर्हि हलन्त ज योग अनुनासिक अस्ति तत्र एव च वर्गस्य एव अनुनासिकम् ऐ ज योग ऐ योग अ तर्हि किं ज्ञ ज्ञ ॲक्च्युली आपण मराठीत त्याला ज्ञ म्हणतो पण संस्कृतेने किम अस्ति ज्ञ ज्ञ तर्हि कार्तज्यम कार्तज्यम ज्ञ ज्ञान आपण मराठीत म्हणतो ज्ञ आणि हिंदीत म्हणतो ज्ञ पण संस्कृतेनं ज्ञ ज्ञानम कार्तज्यम आता त योग र योग अ त्र मराठीत त्र माहिती आहे सगळ्यांना तचं पोट फोडलं की त्र होतो आता इथे काय आहे त्याचं फोड कशी आहे तर हलंत त योग हलंत र योग अ किंमत अस्ति स्वरः तर्हि किम् अभवत् त्र शब्दं किं पावित्र्यं किं पावित्र्यम् अत्र त्र हलंत योग य पावित्र्यम् अवगतं वा तर्हि अधः कानिचन विशेष संयुक्तक्षराणि दत्तमस्ति तर्हि पश्यतु त योग त द योग द योग य पुनः क योग र क्र द योग र द्र तर्हि तत्र सर्वे एकवारं पश्यन्तु ह योग ल्य व्य न गृह्णामि शब्दस्य तर्हि ह योग ण आगच्छति पुनः ह योग न तर्हि ह ब्रह्म अस्ति शब्द तर्हि तन्मध्ये किम् आगच्छति ह योग म पूर्वं ह अनन्तरेण म हलंत ह योग म ब्रह्म पहिल्यांदी ह चा उच्चार नंतर म चा उच्चार म्हणाले मध्ये कसं होतं आपल्याला मराठीत म्हणाले तर आधी म आणि मग ह असतो पण ब्रह्म मध्ये आधी म आणि मग ह नाही ब्रह्म आधी ह हलंत मग म अवगतं वा सर्वे संयुक्ताक्षराणि कथमस्ति आङ्ग्लभाषायां किं वदति कंजक्ट्स् इति कंजक्ट्स् इति अस्तु तर्हि पाठः 20 तर्हि तत्र अभ्यासः अस्ति सर्वे पश्यन्तु पठन्तु तथा च लिखन्तु कोऽपि समस्या अस्ति चेत् पृच्छन्तु अस्तु मिलामः नमो नमः सर्वेभ्यः अद्य वयं पाठः 21 पठामः पाठस्य नाम अस्ति परपीडनं पापकरं किमस्ति परपीडनं पापकरम् अस्तु तर्हि लघुकथा अस्ति प्रथमं शृणोतु एक द्वे द्वे त्रि चत्वारि अहं पठामि अनन्तरं सर्वे तत्र ध्यानं ददातु पुस्तके पुनः किमपि शङ्का अस्ति चेत् पृच्छतु सुखधर नामक खगः
वृक्षकोटरे नीडं रचयति। वृक्षकोटरम् इत्युक्ते किं? वृक्षस्य कोटर, वृक्षामध्ये असते किल ढोली, झाडाची ढोली, तिथे बघा गोल असं असतं काही काही झाडांमध्ये, तर त्याच्यात काही काही पक्षी काय करतात, आपलं घरटं बनवतात. तर नीडम इत्युक्ते घरट आणि खगः किं करोति, नीडं रचयति। कुत्र रचयति? वृक्ष कोटरे। तस्य खगस्य नाम किं? सुखधर नामकः खगः। सः तनयैः सह सुखेन वसति। सः काले काले आहारम आनयति। तो काय करतो? खगः, सः इत्युक्ते खगः काले काले आहारम आनयति, म्हणजे नीडामध्ये, म्हणजे त्याच्या घरट्यात काय करतो तो, खाऊ, त्याचा आहार आणतो. सहचारिणी सुमतीही तम आहारम नीडे रक्षती। आता त्याची सहचारिणी म्हणजे त्याची पत्नी कोण होती? तिचं नाव काय सांगितलं इथं? सुमतीही। तो जो सुखधर नामक जो खग आहे, तो जो आहार आणेल आपल्या घरट्यामध्ये, त्याचं रक्षण कोण करायची? तर सुमती, त्याची सहधर्मचारिणी, म्हणजेच कोण? त्याची पत्नी। तर नीडे रक्षती, कुत्र रक्षती? नीडे रक्षती। वृक्षकोटरे नीडं रचयति, नीडे आहारं रक्षति। सम्यक् शृणोतु, सम्यक् ध्यानं ददातु, ध्याने तिष्ठन्तु। अथ शीतकालः आगतः। किम् आगतः? शीतकालः, शैत्यं, तर्हि शीतकालः आगतः। वृक्षतले जडमतिः नाम वानरः शीतबाधाकारणातः परितपति। वृक्षतले, त्या झाडाच्या खाली कोण आलं होतं? मग जडमती नावाचे वानर येऊन बसलं. का बसलं होतं ते? कारण त्याला खूप थंडी वाजत होती, म्हणून तो त्या झाडाच्या खाली येऊन बसलो. आता काय झालं त्यावेळेस? आहारा भावतः दुःखम अनुभवती। आहारा भावतः म्हणजे आहाराच्या अभावात, म्हणजे अभावात, आहार नव्हता त्याच्याकडे, कारण त्यांनी काही साठवून ठेवलेलं नव्हतं खाणं पिणं त्याचं. अभावात, आहारा भावतः, आहार अभावत। काय झालं त्याचं? तो खूप दुःख अनुभवत होता, कारण थंडी तर वाजतीये, अन्न शोधायला बाहेर तर जाता येणार नव्हतं, आणि मग तिथे थंडीत तो कुडकुडत त्या झाडाखाली आलेला होता. आता खगः सुखधरः तम वदति। तम इत्युक्ते वानरं, तम वानरं जडमतिं किं वदति? सखे त्वम् अपि किं करोतु? नीडं रचय, तू सुद्धा तुझं घर बांध, आहारम आनय, खाद्यपदार्थ थंडीसाठी पावसाळ्यासाठी आणून ठेव तिथे घरात. नीडे रक्ष, आपल्या घरट्याला काय कर? आपल्या घराला सांभाळ. अलसः मा भव, अलसः आळस, मा भव. आता हा सल्ला कोणी दिला कोणाला? तरी सुखधरः नाम खगः जडमतिः नाम वानरं वदति। तदा जडमतिः किं वदति? तदा जडमतिः वदति अहं शरीरबलहानिं न अभिलषामि, माझ्या शरीराची हानी काही मी इच्छित नाही, अतः नीडं न रचयामि, म्हणून मी काय आता घर बांधणार नाही. वृथा मां मा उपदिश, वृथा मां मा उपदिश, मला फुकटचा सल्ला देऊ नकोस इति। तरी किं वदति? सखे तव हितं जनयितुम् एव अहं वदामि, तुझ्या हितासाठीच मी सांगतोय, असं सुखधर त्या जडमतीला म्हणाला. निडरचनतः भवतः एव लाभ, जर घर बांधलं तर तुलाच उपयोग होईल की नाही, तुझाच फायदा होईल. सुखधरः वदति रे अविवेकशील त्वं वृथोपदेशकः
मम कोपम अधिकम मा कुरु. मला आता राग यायला लागले बरं का, फार राग आणून घेऊ नकोस. वानरः वदति जडमती वदति रे अविवेक्षल कस्य कृते तरी सुखधरः खगस्य कृते वदति अविवेकशील त्वं वृथोपदेशकः. तू उगाचच वृथा सल्ला मला देऊ नको, वृथ उपदेशक बनू नकोस. तथापि सुखधरः तं पुनः पुनः उपदिशति. आता एवढं सांगून सुद्धा तो सुखधर काय करतो, पुनः पुनः उपदेशति. पुन्हा पुन्हा त्याला उपदेश देत होता. तदा कोपशीलः सह वानरः वृक्षम आरोहयति. आरोहणम करणीयम इत्युक्ते किम, झाडावरती चढणे. काय करत होता तो, त्या रागावलेल्या वानराने काय केलं, तदा कोपशीलः सह वानरः वृक्षम आरोहति. वृक्षावरती तो चढला आणि काय केलं, खगनिडपातने नीरतः भवति. त्याचं काय केलं, ते घरटच काय केलं त्यांनी, आडून टाकलं. तावता सुविवेकः नाम अपरः वानरः आयाति. दुसरा एक वानर आला, त्याचं नाव काय आहे, तो सुविवेकः. नाव सुद्धा बघ कशी आहेत बघा मुलांनो. जडमतीही, मतीही इत्युक्ते बुद्धी, ज्याची बुद्धी जड आहे असा तो जडमतीही. आणि सुविवेक, ज्याचा विवेक चांगला आहे असं. तरी तावता सुविवेकः नाम अपरः वानर आयाति सह जडमतीं निवारयति. त्याला शांत केलं जडमतीला. परपीडनम पापकरम इति बोधयति. दुसऱ्याला पीडा करणं हे पापकर आहे असं त्या तो सुविवेक वानर त्याला समजावतो. इति बोधयति. जडमतीही क्षमायाचनां करोति. आणि मग त्यावेळेस काय केलं, जडमतीने त्याची काय केली आहे, क्षमा मागितलेली. तरी किम पाठस्य नाम परपीडनम पापकरम. तरी परपीडनम कह करोति, जडमतीही परपीडनं करोति, सुखदरस्य पीडनं करोति. अस्तु. तरी पश्यतु तत्र कठिनं शब्दं वृक्षकोटरे, नीडः, शीतकालः, शीतबाधा, सर्वे तत्र अधः कठिनपदानि दत्तमस्ति. तर्हि सर्वे पश्यन्तु, पठन्तु, तथा च अभ्यासं कुर्वन्तु. अस्तु, मिलामः. धन्यवादः.